गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी असं अमितनं कामाला लावले, कारण बरेच दिवस झाले त्यांना रिंग लाईट काढून द्या असं सांगते, पण ते का रिंग लाईट काढून देत नव्हते. म्हणून आज काही करून त्याचा मुहूर्त लावायचा होता, म्हणून त्यांना असं कामाला लावले. आणि बरेच दिवस झाले रिंग लाईट तशीच पडून होती. म्हटलं एकदा तपासून घेऊया ती सुरू आहे की नाही, आणि नशिबाने ती सुरू होती रिंग लाईट. त्यानंतर मी जेवण करून घेतलं, सगळं आवरून घेतलं आणि असं ताट करून आम्ही जेवायला बसलो. आणि हा जो ठेंगा दिसतो ना, हे आमच्या लग्नापासून असा ठेंगा करतात, त्यामुळे मला हसू आलं जेवताना. त्यानंतर आम्ही जेवत होतो ना, तसं तिला वाघमीला सुद्धा जेवायचं होतं, भाकरीसोबत भाजी खायची होती. मला डॉक्टरांनी 4 वेळा सनस्क्रीन अप्लाय करायला सांगितलंय, पण 4 वेळा तर नाही, किमान 2 ते 3 वेळा मी अप्लाय करते सध्या. मला वाघमीचं वॉर्डरोब ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं. या वॉर्डरोबमध्ये माझं साहित्य जास्त आहे आणि वाघमीचं कमी आहे, त्यामुळे माझं सगळं साहित्य काढून वाघमीचं साहित्य व्यवस्थित ठेवायचं होतं. आणि हे वॉर्डरोब मी फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केलेलं होतं, आणि खरंच हे लहान मुलांच्या कपड्यांसाठी आणि साहित्यांसाठी खूप युजफुल आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, तुम्हाला भेटून जाईल. आणि सगळं हे वॉर्डरोब मी पुसून घेतलं, व्यवस्थित साईडच्या कप्प्यामधलं काढून ठेवलं, आणि कपडे जे नको असतील ते साईडला करून ठेवले, आणि जे हवे असतील ते असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं. आणि आता बघा किती कपड छान दिसतं. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला दाखवला ना व्हिडिओ, पण तो खूप अस्तव्यस्त झालेलं होतं. त्यानंतर मला खूप भूक लागलेली होती, म्हटलं सरळ गाडी मी खाऊ कट्ट्यावर घेऊन गेली आणि स्पंज डोसा ऑर्डर करून खाऊन घेतला. येता येता मला भाजी पण घ्यायची होती, म्हटलं भाजी आणि बरंच टोमॅटो वगैरे घ्यायचे होते ते घेतले. फ्रुट्स पण घ्यायचे होते, फ्रुट्स घेतले. आणि दीदी पण सोबत होती आज. आणि आजचा व्लॉग असा होता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.